सकाळचे 6 वाजले की सुनेची धावपळ सुरू. कामावर जाण्याची गडबड. हॅलो. हा हा निघाली निघाली निघाली. झालं झालं माझं झालं झालं. आली आली. आज पण उशीर झाला बापरे. आई मी चालली. हा काय बाई हिची गडबड मध्ये चपात्या येणं काही डबा पण नाही नेला. मी पण अशीच नवीन नवीन होती. माझी सासू समजून नव्हती घेत. आता हिला समजून घ्यायला लागेल. आलेला स्वयंपाक आता तिचं घाई निघून गेली. आता बाकीच्या चपात्या मी करते बाई. काय करणार मग आता. पण तिने डबा आता नाही नेला. आता तिला सांगा लागेल काही घे म्हणून त्या कॅन्टीनचं. एवढ्या चपात्या करून ठेवते बाई. मानवरा उठेल, मानवऱ्याला बी जेवायला लागेल, पोरगायला जावं लागेल कामाला. तरी हाय ते एवढं करतो. काय करणार. सासू ना अजिबात मदत करत नव्हती. मी 5 वाजता उठून सगळ्यांचा स्वयंपाक करून शेतात कामाला जायची. आता आमची सून आहे तर काय 2 करते. जाऊ दे आता समजून घ्या लागते सुनीला. माझ्या सासून तर समजून कधीच नाही घेतलं मला. पण आता मला घ्या लागते समजून. मी करतो माहिती आता तिला मदत. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सुनेच्या मनातले विचार. बापरे आज पण उशीर झाला. बापरे बॉस बॉस आज पण ओरडलं मला. सकाळी काम पण मी अशीच ठेवून आली. बिचाऱ्या आईनं सगळे काम करायला लागले असतील. काम एवढं पेंडिंग आहे. आज वाटतं संध्याकाळी घरी जायला उशीर होईल. घरी जायला उशीर झाला तर परत घरचे बोलतील. पटापट पटापट करते. बॉसला काय माहिती घरी काय असतं. घरच्यांना काय माहिती कामावर काय असतं. पटापट काम कंप्लीट झालं पाहिजे म्हणजे घरी जाता येईल लवकर. सायंकाळी सून घरी परतते. घड्याळात 7 वाजलेले असतात. बापरे आज पण मला 1 तास उशीर झाला यायला. काय माहिती आता काय बोलतील. स्वयंपाक केलाय की नाही. स्वयंपाक केला नसेल तर मला पटापट स्वयंपाक करावा लागेल. 1 तास उशीर म्हणजे आता काय बोलतील काय माहिती. हे बाबा चला पटापट आवरायला लागेल. आई आई अरे आई नाही येत घरात. म्हणजे कुठेतरी गेल्यात वाटतं. बघते काय स्वयंपाक करायचा आहे. भात. अरे सगळा स्वयंपाक तर तयार आहे. आईने सगळा स्वयंपाक केला वाटतं. भांडे पण घासून ठेवलेत. जाऊ दे त्या नाहीये तर मी भांडे तरी लावून घेते. सकाळी पण मी सगळा अर्धा स्वयंपाक तसाच ठेवून गेली. आता पण आईने सगळा स्वयंपाक केला. दोन्ही टाइम आईंना स्वयंपाक करायला लागतो. उद्या मी 1 तास लवकर उठणार आणि सगळा सकाळचा स्वयंपाक करून जाणार. म्हणजे त्यांना दोन्ही टाइम टेन्शन नको. थोड्या वेळाने सासूबाई घरी येतात. सूनबाई आली वाटते बाई. आता बघू काय करते घरामध्ये त्या. काय करते काय. अगं काय करून राहिली तू. तुम्ही भांडे घासले होते ना मग ते भांडे लावून घेते. अगं तू थकलीशी हो इकडे. मी चहा पितो तुझ्यासाठी. त्यामुळे तिथं बस. मी आलीच मी चहा घेऊन येतो. नाही नाही जा तुम्ही बसा. मला चहा प्यायचाच होता. मी चहा ठेवते आपल्यासाठी घेऊन येते. अगं तू थकलीशी ना. मी पितो चहा. हा ठीक आहे असू दे. जा तुम्ही बसा मी घेऊन येते चहा.
आई घ्या चहा. कसा झाला चहा? छान झालं, मस्त आहे. तुझ्या हातचा लय भारी चहा होतो. मी केला की मला चहा असा होतच नाही. मी एक विचारू का तुम्हाला? राग तर नाही ना येणार? नाही नाही विचार. मी रोज सकाळी असे सगळे कामं टाकून जाते, तुम्हाला राग तर नाही ना येत? नाही येत. आता काय करतं, राग आणून काय करतं. तर मी पण काय करणार आहे, ते बॉस नुसतं फोन करत बसतो, मग उशिरा गेलं तर. आणि मग हाफ डे 1 तास तरी लेट झाला ना, मग हाफ डे लागतो, मग पगार पण नाही येत, मग काय फायदा ना. हो ना, म्हणून म्हणून मग मी काही बोलत नाही. जाऊ दे बाई. पण माझ्या सासून मला एवढा त्रास दिला ना, आताच्या पुरी ऐकत नाहीयेत. असा सासरवाद दिलेला आहे. आता तुला सासरवाद दिला मी ना, तर मी बी म्हातारपण झाली तर माझा सासरवाद तू मला काढला तर मग माझं कोण करील. म्हणून मग आता ते कुठेतरी परंपरा बंद झाली पाहिजेत ना. आणि आता तुझी सुनी, तर तुझ्या सुनीला मी जसं वागवते तसं तू तुझ्या सुनीला वागवशील. आणि तुला तुझ्या सुनीला त्रास दिला तर ती बी तुला तशीच देईल ना. आता ते बंद झालं पाहिजे कुठं ना कुठं. हा बरोबर आहे. मग आणि आपण पहिल्यासारखं पाहिलं तर मग पहिल्यासारखंच राहिलं तर तसं चालत नाही ना. आता सगळ्या पोरी शिकलेल्या आहेत, कोणी बिन शिकायच्या राहिलेल्या नाही आहेत ना. मला सुट्टी असली ना, मग तुम्ही आराम करत जा. मी घरी असली का मग मी सगळं काम करत जाईल. हा मग तू तर करतेस ना, करायलाच पाहिजेत ना. मग तेवढा तुम्हाला आराम देणारच ना. मग तेवढा आराम खातेस ना. मग तुला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी वर नाही गेली तर मग तुझी हाफ डे लागतं म्हणते ना. मग हा ना, कसं? तो बॉस सारखं फोन करत बसतो. 1 तास तरी लेट गेला मग तो हाफ डे लावतो, मग पगार नाही येत, मग काय फायदा होतो हो ना, ना. म्हणूनच काय बोलत नाही. पण माझ्या सासून मला एवढा त्रास दिला की आता मी ना तुला तसा त्रास दिला तर मग मला कसं होईल तूच सांग मला. हा तसा त्रास देऊन उपयोग आहे का? कुठेतरी ते थांबायला पाहिजेत ना. आणि आताच्या पोरी कशा शिकलेल्या आहेत, त्या शिकलेल्या आहेत, त्याला कधी त्रास दिला तर त्या लगेच पिशवी भरून माहेरी निघून जातील. मग असं चालेल का? मग आता त्या पहिल्याची दुनिया गेली, आताची दुनिया वेगळी आली पिढी. तशी पहिल्यासारखी पिढी नाही राहिली. थोडं कधी बोललं सुनवाईले की ती सुनबाई बॅग भरते निघून जाते. मग असं थोडी चालणार आहे. कुठेतरी थांबायला पाहिजेत. हो. हा माझी सुट्टी असली ना, मग तुम्ही आराम करत जा. हो, करत जाईल. ठीक आहे, हो. चालेल. आई जेवता का तुम्ही? वाढून आणू तुम्हाला? हो मी नंतर जेवते, तू जेवून घे. मी नंतर जेवेन. बरं ठीक आहे. बरं, सकाळी तुम्ही मला लवकर उठवा 5 वाजता. मी पण अलार्म लावेल, पण मी नाही उठली तर तुम्ही मला उठवा. हो चालेल उठू. पण एवढ्या सकाळी उठून करशील काय तू? तू तर 6 वाजता उठतो ना. अरे नाही, मी उद्यापासून सगळा स्वयंपाक व्यवस्थित करून जाणार आहे आणि डब्बा पण व्यवस्थित नेणार आहे. रोज रोज तुम्ही किती करणार? मी स्वयंपाक करून जात जाईल, मग बाकीचं तुम्ही आवरत जा. ठीक आहे, मी आवडेल मग सगळं. पण मी काय म्हणते, नाही उठलीच चालते ना. 5 वाजता 6 वाजताच उठत जाईल. मी करतो बाकीचं नंतर. नको, मग मला पण चांगला नाही वाटत. दिवसभर मला कसं तरी वाटतं. मग मी स्वयंपाक करून जात जाईल, मग बाकीचं तुम्ही आवरत जा. बरं ठीक आहे, हा, चालेल. मला उठवा 5 हा, वाजता. उठते. तुम्हाला तशी पण लवकर जाग येते. हा ये. हा. नमस्कार. सासू आणि सून हे 2 वेगवेगळे किनारे नसून नदीचा एकच प्रवाह आहे. सुनेने सासूमध्ये आईचं सुजाणपण आणि सासूने सुनेमध्ये लेकीचे बालपण शोधले तर प्रत्येक घर हे गोकुळ बनेल. धन्यवाद. धन्यवाद.